Hello students, today we are going to start third chapter in environmental studies part first of 5th standard. Students, we learnt lithosphere, hydrosphere and atmosphere, and now we are going to start how does it rain, म्हणजे पाऊस कसा पडतो. पाऊस कसा पडतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. वॉटर ऑन द अर्थ इव्हॅपोरेट्स कंटिन्युअसली ड्यू टू द हीट ऑफ द सन. म्हणजे पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेमुळे सतत बाष्पीभवन होत असते. वॉटर दॅट परकोलेटेड इन द सॉइल also evaporates due to the heat and enters the atmosphere. म्हणजे फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या पाण्याचीच वाफ होते असं नाही, तर जमिनीमध्ये जिरलेले पाणीसुद्धा सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन वातावरणामध्ये मिसळते. As water vapor is lighter than air, it rises high up into the atmosphere. ही पाण्याची वाफ खूप हलकी असल्यामुळं वातावरणामध्ये ही ती उंच उंच जाते. As it goes higher, it cools and condenses, forming very fine droplets of water. वातावरणामध्ये ही वाफ जेव्हा उंच जाते तेव्हा ती थंड होते आणि पाण्याच्या लहान लहान थेंबांमध्ये त्याचं रूपांतर होतं. यालाच संघनन असं म्हणतात. द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट दे फ्लोट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड्स. हे पाण्याचे कण हे अतिशय लहान आणि हलके असल्यामुळे ते वातावरणामध्ये ढगांच्या स्वरूपामध्ये तरंगत राहतात. These small droplets join together and form bigger drops which are heavy. They cannot float. Such drops of water fall down on the earth in the form of rain. संगणनाची क्रिया होत असताना पाण्याचे जड थेंब तयार होतात आणि हे थेंब खूप जड असल्यामुळं ते तरंगू शकत नाहीत आणि ते जमिनीवर येऊन कोसळतात. त्यालाच आपण पाऊस असं म्हणतो. धिस रेन वॉटर फ्लोज इंटू रील्स, streams, rivers and finally into the sea. Ice in the snow covered regions also melts due to the heat of the sun to finally flow into rivers. पावसाचं पाणी हे अशा पद्धतीनं लहान लहान प्रवाहांमधून हे प्रवाह एकत्र येतात आणि त्यापासून मग ओढे नाले तयार होतात. त्याच्या माध्यमातून उपनद्यांपासून शेवटी मोठ्या नद्या तयार होतात आणि या सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. आणि त्याचबरोबर हिमाच्छादित प्रदेशामध्ये असणाऱ्या प्रचंड मोठा असणारा जो बर्फाचा साठा आहे तो बर्फसुद्धा सूर्याच्या उष्णतेमुळं वितळतो आणि ते पाणीसुद्धा शेवटी नद्यांना जाऊन मिळतं. द प्रोसेसेस ऑफ evaporation, condensation and rainfall go on in a continuous cycle. म्हणजे बाष्पीभवन, संघनन तसेच पाऊस या सर्व क्रिया एखाद्या अखंड चक्राप्रमाणे चालत असतात. This is known as the water cycle in nature.
आणि यालाच निसर्गामधील किंवा पर्यावरणामधील जलचक्र असे म्हणतात. सो स्टुडंट्स, this is how we learned how does it rain.